नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK स्टार 44 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मित्रांनी व्हॉट्सअपवर QR कोड पाठवला आणि पेमेंट करायला सांगितलं, तर कधी कधी आपण विचार करतोय, जरी ही बाब साधी, सोपी आणि सरळ जरी असली तरी थोडीशी किचकटीची प्रक्रिया आपल्याला वाटते. अशा वेळी व्हॉट्सअप ॲपवर आपल्याला जो QR कोड पाठवला आहे त्याचे पेमेंट आपल्या मित्राला सोप्या पद्धतीने कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. यासाठी मित्रांनो, आपण सर्वप्रथम जो आपल्याला QR कोड आपल्या व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे तेथे आपण जाऊ. मित्रांनो, मला हा QR कोड माझ्या व्हॉट्सअपवर माझ्या मित्रांनी पाठवलेला आहे. आता यावर पेमेंट कसे करायचे यासाठी आपण व्हॉट्सअपवर येऊन तो QR कोड ओपन करू. QR कोड ओपन केल्यानंतर आपण या QR कोडला अशी एक टिचकी मारू. अशा प्रकारचा इंटरफेस येईल. मग आपण मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला या ज्या 3 रेषा दिसत आहे यावर क्लिक करू आणि यावर क्लिक केल्यानंतर या QR कोडला आपण सेव्ह करून घेऊ. मी सेव्ह म्हणतोय. आता हा QR कोड आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. आपल्या गॅलरीमध्ये फाईल मॅनेजरमध्ये तो सेव्ह झालेला आहे. तो कोणत्या तरी ठिकाणी आहे हे निश्चित झालेलं आहे. आता आपण बॅक येऊ आणि आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीला सुरुवात करू. आता मी बॅक आलो आहे. आता मला ज्या ठिकाणाहून पेमेंट करायचे आहे त्या ठिकाणी मी जातो. तुम्ही सुद्धा जिथून पेमेंट करता तिथे जा. मला गुगल पेनी पेमेंट करायचे आहे म्हणून मी स्कॅन QR कोड यावर क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. मग आपण मगाशी जो QR कोड स्कॅन केला होता, सेव्ह केला होता, तो गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे आणि आपला मागचा कॅमेरा सुद्धा सक्रिय झालेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी अपलोड फ्रॉम गॅलरी या ठिकाणी या ज्या 4 कोपरे दिसत आहे आपल्याला आणि त्याच्या खाली दिसत आहे अपलोड फ्रॉम गॅलरी. यावर मी क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या मित्रांनी आपल्याला जो QR कोड पाठवला होता तो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. आता आपण त्याच्यावर क्लिक केलंय तर हा QR कोड आता स्कॅन होत आहे. स्कॅन झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीला जेवढे पैसे पाठवायचे आहे ते टाकू शकता आणि पैसे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या मित्राला पाठवू शकता. दुसरी सोपी पद्धत अशी, आपण पुन्हा बॅक येऊ. आपल्या मित्राने आपल्या व्हॉट्सअपवर QR कोड पाठवलेला आहे. सोपी पद्धत त्यासाठी पुन्हा अशी आहे की आपण या 3 रेषेच्या साहाय्याने या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून घेऊ. हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर हा स्क्रीनशॉट आपल्या त्या फाईल मॅनेजरमध्ये स्क्रीनशॉटच्या ऑप्शनमध्ये तो सेव्ह होतो. पुन्हा आपण मगाशी सांगितल्यानुसार प्रोसेस करायची आहे आणि अपलोड
गॅलरी यावर क्लिक करून तो स्क्रीनशॉट स्कॅन करायचा आहे. अशा प्रकारे या दोन पद्धतीचा आपण वापर केला तर आपले पेमेंट QR कोडच्या साहाय्याने निश्चित थर्ड पार्टीला होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो. धन्यवाद.